नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. हिवाळा सुरू झाल्यानंतर लाडवाचा सीझन देखील सुरू होतो. थंडीमध्ये शरीराला ऊब मिळावी, त्यासह हिवाळ्यातील आजार दूर राहावे यासाठी पौष्टिक असे लाडू खाल्ले जातात. मेथी, डिंक, ड्रायफ्रूट्स यासह तीळ शेंगदाणा कुटाचे देखील लाडू आवडीने खाल्ले जातात. दरवर्षी आपण मकर संक्रांतीनिमित्त खास करून तिळगुळ शेंगदाण्याचे लाडू बनवतोच. आज आपण पाक न बनवता किंवा तुपाचा वापर न करता इथे लाडू बनवणार आहोत. तरी देखील आपले लाडू अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत बनतात. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आरोग्याची काळजी घेणारे हे लाडू कसे बनवावेत, चला बघूयात. लाडू बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. तर हे शेंगदाणे आता आपल्याला छान असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे, म्हणजे ते अगदी व्यवस्थित असे खरपूस भाजले जातात. सतत हलवत आपण हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. लाडू जर का तुम्हाला जास्त दिवस टिकवायचे असतील तर शेंगदाणे खमंग असे भाजले गेले पाहिजेत. तर इथे मी शेंगदाणे 10 ते 15 मिनटं गॅस कमी ते मध्यम ठेवतच छान असे खरपूस भाजून घेतलेत. शेंगदाणे भाजत असताना ते अगदी डार्क कलरवर भाजायचे नाहीत, तर हलकासा रंग बदलला आणि सालं तडकली आणि भाजल्याचा खमंग असा सुवास सुटला की आपण गॅस बंद करायचा. आता हे शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून घेऊन पूर्णपणे थंड करून घेऊ. आता अर्धी वाटी मी इथे पांढरे तीळ घेतलेत. आता हे तीळसुद्धा आपल्याला शेंगदाण्याप्रमाणेच खमंग असे भाजून घ्यायचे. तीळ भाजताना सुद्धा गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, नाही तर ते करपू शकतात. तर तीळ भाजायला फारसा वेळ लागत नाही. तीळ उडू लागले, तसंच खमंग असा वास सुटला आणि हलकासा रंग बदलला की समजावं की आपले तीळ भाजून झाले. त्यानंतर ते आपण काढून घ्यायचे. तर आता इथे तीळ उडू लागले, खमंग वास सुटला आहे, तसंच हलकासा रंग बदलला आहे. आपण आता ते एका ताटामध्ये काढून घेऊयात. इथे आपले शेंगदाणेसुद्धा छान थंड झालेत. त्याची सालंसुद्धा अगदी सहजरित्या सुटू लागली. तर इथे मी जमतील तेवढी सालं काढून घेतली. आता हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. आता शेंगदाण्याच्या वर आपण 1 वाटी किसून घेतलेला किंवा चिरून घेतलेला गूळ घालून घ्यायचा. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे गूळ आणि शेंगदाणे मिक्स करून घ्यायचंच, म्हणजे वाटताना गूळ भांड्याला चिकटणार नाही आणि अगदी सहजरित्या गूळ आणि शेंगदाणे वाटले जातील. तर गूळ शेंगदाणे आता मिक्सरला लावून घेऊ. इथे मी शेंगदाणे अगदी बारीक वाटून घेतले नाही आहेत, थोडेसे जळसरच ठेवलेत, कारण खाताना ते शेंगदाण्याचे छोटे छोटे कण जेव्हा दाताखाली येतात तेव्हा मस्त लागतात. तर तुम्हाला अगदी बारीक वाटून घ्यायचं असेल, पूड करायची असेल तर तुम्ही तशी देखील करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या या शेंगदाण्याच्या मिश्रणाला छान अशी बाइंडिंग आलेली आहे. इथे आपण तुपाचा वापर अजिबात केलेला नाही, तरीसुद्धा आपलं दाण्याच्या कुटाचं हे मिश्रण लाडू वळण्यायोग्य असं झालेलं आहे. आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेले जे तीळ होते त्यामधील अर्धे तीळ आपण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत. तर हे बघा, तीळसुद्धा इथे मी मिक्सरला फिरून घेतलेत. तीळसुद्धा इथे मी थोडेसे भरडसरच फिरून घेतलेत, अगदी बारीक फाईन पावडर केली नाही आहे. तुम्हाला तशी हवी असेल तर तुम्ही करू शकता. आता तिळाची ही पावडर आपण यामध्ये म्हणजेच शेंगदाण्याच्या आणि गुळाच्या मिश्रणामध्ये घालून घेऊयात. आता ही तिळाची पावडर या शेंगदाणे आणि गुळाच्या मिश्रणामध्ये छान एकजीव करून घेऊयात. आता भाजून घेतलेले जे अर्धे तीळ आपण शिल्लक ठेवले होते ते अख्खे तीळ आपण या मिश्रणामध्ये घालून घेऊयात. आता तिळासोबत बाकीचं मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं. अख्खे तीळ सगळ्या मिश्रणामध्ये एकजीव झाले पाहिजेत अशा पद्धतीने. आता इथे मी सगळं मिश्रण हाताने असं व्यवस्थित चोरून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपलं लाडू वळण्यासाठी तयार झालेलं आहे. आता आपण लाडू वळून घेऊयात. लाडू तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही वळू शकता, छोट्या मोठ्या. तर छान असे लाडू तूप घातल्याप्रमाणे वळले जात आहेत. असं वाटतं की आपण यामध्ये भरपूर सारं तूप घातलं आहे, पण आपण यामध्ये तूप तेल काहीही घातलेलं नाही आहे, तरी देखील छान असं बाइंडिंग आलेलं आहे या मिश्रणाला.
आणि तूप घातल्याप्रमाणे छान अशी चकाकीसुद्धा आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता बाकीचे सुद्धा लाडू आपण अशा प्रकारेच वळून घ्यायचे। तर अगदी सोप्या पद्धतीने फक्त 3 पदार्थांमधूनच आपण हे गूळ शेंगदाणा तिळाचे लाडू, अतिशय पौष्टिक लाडू बनवून तयार केले आहेत। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने लाडू बनवून बघा आणि खा। आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत हे लाडू आणि बनवायला सुद्धा तितकेच सोपे। तर रेसिपी कशी वाटली, आवडली असल्यास नक्की लाईक करा, तसंच जास्तीत जास्त शेअर करा। पारिजात किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, तसंच शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।